तर आता आपण पवई शिवधामच्या बाहेर उभे आहेत, तुम्हाला दाखवतो एंट्रन्स. इथे खाली अष्टविनायक दर्शन आहे, म्हणजे अष्टविनायकाच्या मूर्त्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता या गुफा बनवलेल्या तशा. तर इथे तुम्ही बघू शकता 108 शिवलिंग आहेत. इथे शक्तिपीठ दिलेले आहेत, महासरस्वती, महादुर्गा, महाकाली. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत उल्हासनगरमध्ये. उल्हासनगरमधील पवई शिवधाम हे आपण आज इथे जाणार आहोत आणि तिथे जाऊन थोडंसं एक्सप्लोर आणि इन्फॉर्मेशन घेऊया त्या मंदिराबद्दल. तर चला पुढे जाऊया आणि मी तुम्हाला सांगतो की या मंदिरापर्यंत कसं जायचं आणि सर्व काय इन्फॉर्मेशन सांगणार आहे. तर ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला पुढे जाऊया. तर आता आपण पवई शिवधामच्या बाहेर उभे आहेत, तुम्हाला दाखवतो एंट्रन्स. तुम्ही बघू शकता शिव विश्व शांतीधाम. तर चला आतमध्ये जाऊया. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या इथेच नवग्रहांची मूर्ती आहेत, तुम्ही बघू शकता. बुद्ध, गुरु, केतू, शनी, राहू, मंगल आणि इथे आतमध्ये बघू शकता सूर्य. हे नवग्रहांच्या मूर्त्या आहेत. आणि आपण इथून पुढे गेलो ना तर शनिदेवाची मूर्ती पाहायला भेटते आपल्याला, इथे बघू शकता. आणि छोटी हनुमानाची मूर्ती बघायला भेटते. आणि तर चला इथून आतमध्ये प्रवेशद्वार आहे आतमध्ये. आणि इथे वरती तुम्ही बघू शकता महालक्ष्मीची मूर्ती आणि इथे शंकराची मूर्ती आहे मोठी. तर इथून आतमध्ये गेल्यावरती आपल्याला बघायला भेटेल. तर चला पुढे जाऊया. तर आता आपण आतमध्ये जाऊया मंदिराच्या. तर चला. हा प्रवेश आहे, प्रवेशद्वार आहे. इथे नंतरला लास्टला आहे. इथे खूप देवदेवतांची मूर्ती आहेत. चला पुढे. आपण इथून वरती आल्यावरती आपल्याला इथे विष्णू देवाची इथे मूर्ती बघायला भेटते. आणि नंतरला मग या साईडला आल्यावरती इथे तुम्ही बघू शकता शंकराची मूर्ती पाहायला मिळते. ही खूप मोठी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि शंकरांच्या डोक्यावरती कार्तिकेय आहे वाटतं, तुम्ही बघू शकता. आणि इथे आपले नंदी महाराजांची मूर्ती. तर इथून आता खाली जायचं आहे. इथे नटरंगांची मूर्ती आहे, शकता. आणि इथून मग आता आतमध्ये जायचं आपल्याला. पवित्र गुफा. गंगा अवतरण इथे बघू शकता. पुढे गेलो तर आपल्याला गणेश विश्व परिक्रमा इथे बघू शकता. शंकर, पार्वती आणि गणेशाची मूर्ती आहे. इथे मूर्ती आहे वसुदेव कुटुंब. इथे बघू शकता नंदी, वाघ, शंकर, पार्वती आणि गणेश. हे शंकराचे
शंकराचं वाहक नंदी आणि पार्वतीचा वाहक सिंह याची मूर्ती दाखवलेली आहे. आणि इथे बघू शकता अर्धनारेश्वर मूर्ती आहे. इधर CCTV आहे. किधर आहे? इथे तुम्ही पुढे आलात तर तुम्ही बघू शकता साईबाबाची मूर्ती आहे. श्राद्धा सबरी. आणि इथे पादत्राणे ठेवलेले आहेत साईबाबाची. आणि तुम्ही जर इकडे बघितलात ना तर इथे शक्तिपीठे दिलेले आहेत. महासरस्वती, महादुर्गा, महाकाली. इथे बघू शकता. इथे बघू शकता श्री अष्टविनायक दर्शन गणपती बाप्पा मोरया. तर इथे खाली अष्टविनायक दर्शन आहे, म्हणजे अष्टविनायकाच्या मूर्त्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता या गुफा बनवलेल्या आहेत अशा. तर इथे तुम्ही बघू शकता 108 शिवलिंग आहेत. तुला तर वरती जायचं आहे. तर आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. आणि तुम्ही याच्या अगोदरचे क्लिप बघितला असेल, त्याच्यामध्ये व्हॉइस नसेल, कारण की काही मूर्त्या होत्या त्या मंदिराच्या खाली होत्या. तिथे त्यांनी गुफा बनवलेल्या. तर त्याच्यामध्ये अष्टविनायकाच्या मूर्त्या आणि अजून काही मूर्त्या होत्या. तिथे व्हिडिओ वगैरे काढण्यास मनाई होती, म्हणून मी व्हिडिओ वगैरे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर जिथे तुम्ही राहता तिथून उल्हासनगरपर्यंत ट्रेनने या. तिथून नंतरला उल्हासनगरच्या स्टेशनच्या बाहेर रिक्षा असतात. पर पर्सन 20 रुपये घेतील. आणि तिथून तुम्हाला इथे एक चौक आहे, तिथे सोडतील. तिथून तुम्हाला स्टेट बाय स्टेट यायचं आहे. तिथेच मंदिर आहे आणि एवढंच. आणि जाताना पण सेम तुम्हाला करायचं आहे. तिथेच म्हणजे ज्या चौकात सोडतात तुम्हाला तिथेच यायचं आहे वापस रिक्षा पकडायला. तर नाही काढले. तर तुम्ही आता हा व्लॉग इथपर्यंतच होता. तर भेटूया पुढच्या व्लॉगला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.